मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात वतनदारी पुन्हा सुरू केल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते. छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना 12 एप्रिल इसवी सन 1689 रोजी एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की सरदार गोळे यांनी आपल्या अनुयायांसहित यावे. योग्य ती व्यवस्था, इनाम, गावे जोडून दिले जातील. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धत त्यांना आपले सरदार सैनिक राखण्यासाठी निश्चितच सहाय्यकारी ठरली. ही औरंगजेबाच्या कानी येताच त्याने मोंगल अधिकाऱ्याकरवी त्यात गोळे कुटुंबातील 4 सदस्यांना आदेश करून कळवले की मोंगल बादशाची निष्ठेने सेवा करण्याची आट पाळण्यास जर ते सरदार गोळे तयार असतील तर बादशाह त्यांना 4 गावे इनाम देऊन 7 गावांची जहागिरी देतील, जी निरंतर त्यांना भोगावयास मिळेल. परंतु या मसलतीमध्ये मात्र रामचंद्र पंत अमात्यांना यश आले आणि कोकणचे सरदार कृष्णाजी गोळे स्वराज्यातच राहिले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.